नमस्कार. जानकीवरती आरोप करणाऱ्या सौमित्रवरती ऐश्वर्याने हात उचललेला असतो. ऐश्वर्या सौमित्रला बोलते, बस झालं सौमित्र. अरे किती किती आरोप करणार आहे जानकीवरती. जानकीने तर तुझ्या बायकोला जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. खरं सांगायचं तर अवंतिकाची चुकी आहे. तेव्हा सौमित्र बोलतोय, गप्प बस, हे सर्व तुझ्यामुळे झालंय. तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टीला. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, मी मान्य आहे, मी चुका केल्यात, कारस्थानं केलेत. पण येता जाता जर का तू माझ्यावरतीच आरोप करणार असशील तर सौमित्र, मी खपवून घेणार नाही. आणि काय चाललंय, अवंतिकाच्या मृत्यूला तू जानकीला जबाबदार का ठरवतोयस? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, मग काय करू? अगं तुलाच खरं तर मला जबाबदार ठरवायचं आहे. मला माहिती आहे तूच तिला मारलंस, तूच तिचा जीव घेतलास. तरी सुद्धा तरी सुद्धा मी जानकी वहिनीला सांगत होतो की जानकी वहिनी प्लीज ऐश्वर्याला घरात ठेवू नकोस, तिला या घराबाहेर काढ. पण काही केल्या जानकी वहिनीने माझं काहीच ऐकलं नाही. आणि आता मात्र काय घडलं, शेवटी मला माझ्या अवंतिकाला कायमचं गमवावं लागलं. तेव्हा मात्र लगेच सारंग बोलतो, सौमित्र दादा, अरे येता जाता ऐश्वर्यावरती का संशय घेतोस? सौमित्र दादा प्लीज असं नको ना करूस. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, तू गप्प बस. तू तर बायकोचा बैल झालायस, बैल. प्रत्येक वेळेला तिची बाजू घेत असतोस. तेव्हा लगेच सारंग बोलतो, बस झालं सौमित्र दादा, तुझ्या मनस्थितीचा मी विचार करतोय. पण असं नाही की तू काहीही बोलशील आणि मी खपवून घेईन. प्रत्येक वेळेला या गोष्टी मी खपवून घेणार नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग सारंग तुम्ही शांत व्हा. आणि तुम्ही कशाला मध्ये बोलताय सारंग? सारंग, जे काही घडतंय ते माझ्या डोळ्यात देखत आहे ना. प्लीज सारंग, स्वतःला शांत करा. उगाच नको ते बोलू नका. तेव्हा लगेच सारंग बोलतो, बघितलंस बघितलंस का सौमित्र दादा, अरे तू येता जाता त्यांचा अपमान करत असतोस आणि त्या मात्र नेहमीच तुला मान देत असतात. तेव्हा लगेच जानकी बोलते, प्लीज प्लीज सर्वांनी शांत व्हा, भांडू नका. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, शांत शांत तर मी राहणारच नाही जानकी रणदिवे. मी तुला उद्ध्वस्त करणार. तू माझ्या अवंतिकाला माझ्यापासून कायमचं लांब केलंस. माझ्या बाळाच्या आणि माझ्या अवंतिकाच्या मृत्यूला तू जबाबदार आहे जानकी रणदिवे. तेव्हा मात्र ऐश्वर्या सौमित्रचं थोबाड फोडते आणि सौमित्राला बोलते, बस, उगाच आरोप करू नकोस. आणि कोणत्या गोष्टीसाठी आरोप करतोयस? फक्त आणि फक्त अवंतिकाचा जीव गेला म्हणून. मी जर का सांगितलं की तुझी बायको जिवंत आहे तर तर सौमित्र, तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, ऐश्वर्या, उगाच माझी चेष्टा करू नकोस. आणि ऐश्वर्या, तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का? तेव्हा ऐश्वर्या बोलते, मी काही चुकीचं वागत नाहीये. खरं सांगायचं तर मी जे काही वागते ना ते योग्यच वागतेय. पण तुला मात्र काही गोष्टी कळत नाहीयेत सौमित्र. तू काय वागतोयस ते तुझं तुला तरी समजतंय का सौमित्र? सौमित्र, मी सांगते ना तुझी बायको जिवंत आहे म्हणून. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, हो माझी बायको जिवंत आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या प्लीज, काय बोलतेस तू? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, मी खरं सांगते, अवंतिका जिवंत आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. आणि खरं सांगू का, या सर्व गोष्टींसाठी माझे माझे डॅड जबाबदार आहेत. कारण की माया जेलमधून सगळी सूत्र चालवते आणि डॅड हँडल करतात. डॅडनीच ती आग लावून दिली होती. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने जानकी बोलते, ऐश्वर्या तू काय बोलतेस? अगं तुला कळतंय का ऐश्वर्या? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी मी कसं सिद्ध करू? तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिकाला समोर आणून. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ठीक आहे. आणि ती मोठ्याने, अवंतिका अवंतिका बाहेर ये. आणि अवंतिकाला ती हाक मारते. तेवढ्यात मात्र अवंतिका समोर आलेली असते. तेव्हा सौमित्र मात्र चकित होतो. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सौमित्र जाऊन अवंतिकाला मिठी मारतो आणि खूप रडायला लागतो. ढसाढसा रडणाऱ्या सौमित्राला बघून अवंतिका म्हणते, प्लीज प्लीज शांत हो. काय चाललंय? आणि प्लीज असा विचार अजिबात करू नको सौमित्र. ऐश्वर्याने मला काहीच केलं नाही. ऐश्वर्याला तू प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींसाठी दोषी ठरवत आलास. पण खरं सांगू, आज तिच्याच मुळे मी आणि आपलं बाळ जिवंत आहे.
तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, तू काय बोलतेस अवंतिका? अवी तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, प्लीज सौमित्र प्लीज, ऐश्वर्या बदलले या गोष्टीवरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, माझ्यासाठी तू आणि आपलं बाळ जिवंत आहात हे महत्वाचं आहे, बाकी काही नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी या ऐश्वर्यावरती मी कधीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा जानकी बोलते, सौमित्र भाऊजी चुकताय तुम्ही, येता जाता घरातल्यांवरती आरोप करताय, नाही नाही ते बोलताय, पण कधीतरी कधीतरी दुसऱ्यांचा सुद्धा विचार करा. सौमित्र भाऊजी तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहितीये का? माणसं तुटतायत सौमित्र भाऊजी. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी अजून सुद्धा वेळ गेली नाही. आता ही ऐश्वर्या माझं मन जिंकण्यासाठी, माझा विश्वास संपादन करण्यासाठी मुद्दामून अवंतिकाला घरी घेऊन आलीये, जेणेकरून एकदा जर का माझा विश्वास जिंकला तर उद्या जाऊन ती माझ्या अवंतिकाला मारायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, सौमित्र बस, तुला माझ्याबद्दल जे बोलायचं होतं ते बोललास, मी शांतपणे ऐकून सुद्धा घेतलं. मी जे केलंच नाही त्याच्याबद्दल तू नेहमीच मला नाही नाही ते सुनावत आलास, पण आता मात्र बस सौमित्र. सौमित्र मगाशी तुझ्या मनस्थितीचा विचार करून शांत होते, पण आता मात्र तू जे आरोप करतोयस ना ते मला सहन होत नाहीयेत. तेव्हा सौमित्र बोलतो, का सहन होत नाहीयेत? ऐश्वर्या कशावरून तू त्या माया आणि तुझ्या डॅडला मिळाली नसशील? तुमचा हा प्लॅन असेल की आधी अवंतिकाला आपण आगीत मारण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग तिचा जीव वाचवला म्हणून ऐश्वर्यास तिला घेऊन जाणार, जेणेकरून सौमित्राच्या मनात तिच्याविषयी जागा निर्माण होणार. पण ऐश्वर्या तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मला चांगल्याच माहिती आहेत. ऐश्वर्या तू कितीही काही कर तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र तू मला माफ करावंस अशी माझी इच्छा सुद्धा नाही, पण एकच सांगेन सौमित्र, आता जे वागतोयस ना त्याचा एक ना एक दिवस तुला पश्चाताप होईल आणि तेव्हा मात्र तुझे धाबे दणानतील. मी आता सुद्धा तुला हेच सांगते सौमित्र, मी तुझ्या अवंतिकाला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, ऐश्वर्या प्लीज प्लीज तू शांत राहा. ऐश्वर्या तू स्वतःला जर का शांत केलंस तर बरं होईल, कारण सौमित्रला आता तुझी बाजू समजून घ्यायचीच नाहीये. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या अवंतिकाला बोलते, मी काय करू म्हणजे सौमित्राला माझ्यावरती विश्वास बसेल, पण सौमित्र जे काही वागतोय ना ते चुकीचंच आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या शांत हो, माझा तुझ्यावरती विश्वास आहे ना ऐश्वर्या, तू हे जे काही केलंस ना त्यामुळे मला खरंच तुझा खूपच अभिमान वाटतो. ऐश्वर्या आज तुझ्यामुळे अवंतिका या घरात पुन्हा जिवंत आलीये आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी प्लीज असं बोलून तू मला परक करू नकोस. तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला बोलते, नाही ग, मी तुला परक करत नाही, उलट मला तुझं कौतुकच आहे. ऐश्वर्या तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ही मनात एक शंकाच होती, पण खरं सांगू ऐश्वर्या, आज मात्र ती मनातली शंका तू कायमची दूर केलीस आणि या गोष्टीचा मात्र मला खूपच आनंद आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी तुझा विश्वास माझ्यावरती आहे ना, बस, मला बाकी काही नको. तेव्हा मात्र सुमित्रा ऐश्वर्या जवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या खरंच खरंच बाळा तुला मानलं पाहिजे, म्हणजे इतकी कारस्थाने करणारी बाई सुद्धा बदलू शकते हे तू आज दाखवून दिलंस ऐश्वर्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसला हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा सौमित्र बोलतो, करा करा, अजून कौतुक करा आणि तिला डोक्यावर बसवा. एक दिवस हीच ऐश्वर्या तुमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल ना तेव्हा मात्र तुम्हाला कळेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, सौमित्र बस झालं, अरे किती बोलणार आहेस माझ्या विरोधात. तेव्हा सौमित्र अवंतिकाला बोलतो, अवी चल तू जरा आराम कर, आणि तो अवंतिकाला तिथून घेऊन जातो. तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्या जवळ जाते, तिचा हात हातात धरते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो, सौमित्र भाऊजींच्या मनाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे.
अगं ते काही मुद्दामून करत नाहीयेत ऐश्वर्या, तू सुद्धा आधी चुकीची वागलीयस, त्यामुळे त्यांना विश्वास ठेवायला थोडा जड जातो. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी अगं हे सर्व मला तू सांगायची गरज नाही. अगं मला हे माहिती आहे, मी या घरात परत आले याचा अर्थ मला सगळ्यांचीच मनं जिंकायची आहेत, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे. आणि मी नक्कीच कधी ना कधीतरी सौमित्राचं मन जिंकेन याची मला खात्री आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तुला जी मदत लागेल ती मी करेन. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अवंतिका बेडरूम मध्ये आल्यानंतर सौमित्राला बोलते, सौमित्र काय चाललंय तुझं? सौमित्र खरंच त्या ऐश्वर्यामुळे मी आज जिवंत आहे. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, बस कर ना, काय चाललंय सारखं ऐश्वर्या ऐश्वर्या. अवी निदान तू तरी तिचे गुणगान गाऊ नकोस ना. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, असं कसं बोलतोस तू? अरे जरा तू विचार केला पाहिजेस. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, हे बघ अवी, मला त्या ऐश्वर्याचे गुणगान गायलेले आवडत नाहीत. हे तुला चांगलंच माहिती असताना सुद्धा तू असं का वागतेस? तेव्हा लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते, पण ऐश्वर्या सुधारले अवी, आणि आता मात्र तुला हे जग कळत नसेल ना तर मी काहीच करू शकत नाही सौमी. पण एकच सांगेन, प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि नीट विचार कर. जर का तू नीट विचार केलास तर बरं होईल. तेव्हा मात्र सौमित्र गप्प बसलेला असतो. तर इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय ऐश्वर्या. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू, मला खूप जरी त्रास होत असला ना तरी मला एक गोष्ट मात्र कळून चुकलीये. कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता शांत राहून चालणार नाही. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, म्हणजे? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मला सौमित्रचं मन जिंकण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तेव्हा सारंग बोलतो, ऐश्वर्या तुम्हाला काही एक करायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या, मी तुमच्या सोबत कायम आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो तुम्ही आहातच माझ्या सोबत, पण माझं घरचं कुटुंब सुद्धा माझ्या सोबत पाहिजे. तेव्हा मात्र लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या तुम्ही किती विचार करता सगळ्या गोष्टींचा, पण इथे मात्र कुणालाच काही पडलेली नाही. तेवढ्या जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश बोलतो, सारंग सारंग अरे असं का बोलतोस तू? सारंग सौमित्राचा स्वभाव तुला माहितीच आहे, सौमित्र कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे. तरी सुद्धा जर का तू असाच विचार करणार असशील तर मी काहीच करू शकत नाही. पण सारंग एकच सांगेल, सौमित्राने जर का ठरवलंय ना तर तो सहजासहजी माफ करणार नाही, हे तुला सुद्धा माहिती आहे. प्लीज प्लीज सारंग ऐश्वर्याला समजव, तिच्या मनात विष घालवू नकोस. तेव्हा लगेच सारंग बोलतो, दादा मी ऐश्वर्याला समजवण्याचाच प्रयत्न करतोय, पण सौमित्र दादा मात्र नेहमीच चुकीचं वागतोय. सौमित्र दादा जे वागतोय ते त्याला कळतच नाहीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, प्लीज तुम्ही जरा सगळ्यांनी शांत बसा, आणि कधी ना कधीतरी ही सुद्धा वेळ येईल ऐश्वर्या, ज्या दिवशी स्वतः सौमित्र भाऊजी तुला माफ करतील, तुला मनापासून स्वीकारतील. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. इकडे ऋषिकेश सगळ्यांना म्हणत असतो, प्लीज आता घरात आनंदी आनंद आहे तर आपण सगळ्यांनी खुशच राहूया. तेव्हा सौमित्र बोलतो, तुम्ही सगळे खुश राहालच, पण आम्ही मात्र खुश नाही राहू शकत. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र काय झालं? आता तर अवंतिका सुद्धा आली आहे. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, तू या घरात आहेस ना तोपर्यंत तर मी खुश राहूच शकत नाही, कारण तू वादळ आहेस वादळ. आता तू यांना सगळ्यांना वादळाची अजिबात चाहूल लागली नाही, पण थोडेच दिवसात वादळ काय आहे ना ते यांना समजेल. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला जानकी बोलते, बस झालं, आता मला काहीच ऐकायचं नाही. सौमित्र भाऊजींनी खूपच शांतपणे सर्व गोष्टी ऐकते. तुम्ही ऐश्वर्यावरती नको नको ते आरोप करताय, पण सौमित्र भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा, किती चुकीचं वागताय तुम्ही. अहो तुम्ही सारंग भाऊजींच्या मनाचा विचार केलात का? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी त्याच्या मनाचा विचार काय करायचा? घरावरती संकट येणार त्याचा विचार करायचा, की सारंगच्या मनात ऐश्वर्य आहे याचा विचार करायचा? हे बघ जानकी वहिनी, या गोष्टी तुला कळत असतील, मला नाही.
जानकी वहिनी मला ही ऐश्वर्या या घरातच नको. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, माझ्यामुळे जर का या घरात वादळ निर्माण होणार असेल तर प्लीज प्लीज मला या घरातून जाऊ देत. जानकी प्लीज मला अडवू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय चाललंय, का असा विचार करताय तुम्ही? प्लीज असा विचार नका ना करू. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी ऐश्वर्या हे घर तुझं आहे आणि तुला या घरातून असं सहजासहजी कोणीही बाहेर नाही काढू शकत. आणि सौमित्र भाऊजीचे आरोप करतायत ना, ते आरोप फेटाळून लाव ना. त्यांना सिद्ध करून दाखव की तू सुधारलीयस, नाही की तू या सर्व गोष्टींपासून लांब फिर. तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या बोलते, कसं सिद्ध करू मलाच कळत नाहीये की काय करावं ते. पण आता मात्र एक गोष्ट कळून चुकली आहे मला, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला या घरातून बाहेर पडलंच पाहिजे. तेव्हा लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या असं जर का असेल तर मी स्वतः तुमच्या सोबत येईन. तेव्हा लगेच जानकी बोलते, आता बस झाला, आता हा विषयच बंद करा आणि हा विषय जर का बंद केलात ना तर बरं होईल. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा, कारण मला त्रास होतोय. त्यावेळेला सौमित्र बोलतो, नाटकं आहेत नाटकं ही सगळी. घरातून जाणार म्हणतीये, अजिबात जाणार नाही, फक्त तुझ्या समोर देखावा चाललाय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र अरे मी काय करू, अरे मी तुझ्या बायकोला जिवंत घरात आणलं तरी सुद्धा माझ्यावरती तुझा विश्वास नाहीये. सौमित्र अरे काय करायचं काय मी? तेव्हा मात्र सौमित्र मोठ्याने बोलतो, बस, माझ्याशी तर बोलण्याचा प्रयत्नच करू नकोस तू, कारण माझा तुझ्यावरती विश्वास कधीच बसणार नाही. ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू या घरात मला कधीच नको आहेस आणि तू या घरात राहायचं सुद्धा नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या सौमित्रकडे बघतच राहते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ही ऐश्वर्याची नाटकं चालू आहेत की ऐश्वर्या खरंच सुधारली आहे? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.